चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। प्रशांत ठाकूर हे ग्रास रूटमधून वरती आलेले आहेत। पहिल्यांदा ते शेका पक्षात असताना पनवेल शहर युवकचे अध्यक्ष होते। नंतर आम्ही 2004 साली काँग्रेसमध्ये गेलो। त्यावेळेला ते नगरसेवक झाले, त्यांना नगराध्यक्षाचा मान ताबडतोब मिळाला। त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये गेल्यावर त्यांना रायगड जिल्हा काँग्रेसचं पुरोगामी युवकचा अध्यक्ष मिळाला। म्हणजे सगळं तालुक्यावर जिल्ह्यावर असं करून नगराध्यक्ष आणि मग शेवटी ते 2009ला आमदार झाले। पुन्हा आणखीन 13-14 आमदार झाले, 19ला आमदार झाले। एकंदरीत त्यांचा स्वभाव लोकांच्यात मिसळायचा असल्या कारणानं आणि खरं आहे तेच सत्य बोलायचं आणि होईल तेच काम सांगायचं, प्रत्येक कामाच्या मागं मात्र सर्व कामं व्हावीत असं लागायचं, हा त्यांचा स्वभाव धर्म असल्या कारणानं, गर्विष्ठ नसल्या कारणानं त्याच्यामुळं त्यांना लोकांचा फार मोठा पाठिंबा मिळतो आहे। त्यांनी ह्या 15 वर्षात भरपूर कामं केलेली आहेत। जे सरकारकडनं फंड्स आणायचे त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत। त्याच्यामुळे लोकांचा उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळतो आहे। त्याच्यामुळं मला वाटते की साधारणतः ह्या निवडणुकीमध्ये सहजगत्या त्यांना विजय मिळू शकेल। प्रशांत ठाकूर जो आहे ना, तर प्रत्येक निवडणुकीला त्याच्या वाढदिवसाला हा इथं येऊन माझ्या पाया पडणं, त्याच्या आईच्या पाया पडणं हे नेहमीचे रीतिरिवाज आहे। आणि त्याच्यामुळं गणपतीचं आपल्या तुमच्या सोसायटीमध्ये जे हे आहे ह्याच्या बाबतीत त्याचं इतकं हे राहिलेलं आहे की फक्त निवडणुकीपुरतं नाही, ते इतर दिवशीसुद्धा कसलाही कार्यक्रम असला तर पहिल्यांदा जाऊन हे करतो, दर्शन घेतो, पाया पडतो आणि भक्तिभावानं ती पूजा करत असल्या कारणानं त्याच्यामागं मिडल क्लास सोसायटी असो की बाकी असो, विशेष करून तर गणपती इथल्या दर्शन घेतलं तर ते सुद्धा त्याच्यावरती तरुण पिढीसुद्धा आता भरपूर आहे आणि त्याच्यावर वयस्कर जे म्हणतो आपण तर तीसुद्धा वृद्ध ज्येष्ठ नागरिकांना म्हणूया तर तीसुद्धा भरपूर आहे। आणि त्याच्यामुळं तो सहजगत्या त्याच्यात मिसळतो। तुम्ही पाहत असाल, तुम्ही आता रॅली पाहिली म्हणताय तर जिथं तर महिला त्याला ओवाळा येतात तेव्हा अगदी नम्रपणानं मान खाली घालून उभा असतो आणि महिला भगिनीसुद्धा त्याच्यावरती फुलांचा वर्षाव किंवा तांदळाचा वर्षाव करून अक्षता टाकून त्याला आशीर्वाद देत असतात। आणि त्याचा परिणाम फार चांगला होतो की प्रत्येकाला वाटतं हा प्रशांत आपलाच मुलगा आहे, आपल्या घरातलाच आहे। सगळ्यांचा ओघ सगळीकडनं भाजपकडे येते। पाहायला गेलं तुम्हाला तर सगळीकडचे रस्ते जसे येतात ना एकत्र आणि मोठा चौक होतो। आता त्यांनी ते काम केलं आहे। कलबुलीला आता गर्दी व्हायला लागली। खरं तर कलबुलीचा रस्ता आपला जुना होता, मुंबऱ्याकडनं ठाण्याकडनं येणारा, त्याच्यानंतर सायनकडनं तुम्हाला खारघरकडनं कोपऱ्याकडनं आला, त्याच्यानंतर पुन्हा जेनपीटीकडे जाणारा दुसरा रस्ता झाला। आता इथेही गर्दी व्हायला लागली तर त्यांनी 700 कोटी रुपयाचा एक ब्रिज गडकरी साहेबांकडे मंजूर करून घेतला आहे की त्याच्यामुळे जर सिग्नलला थांबायचीच गरज नाही। परस्पर गाड्या अगदी नॅशनल हायवेला किंवा बाकीच्या एक्सप्रेस हायवेला जातात ना तशा जण जाणार आहेत। तर ही त्याची काम करण्याची पद्धत जी आहे, छोटं काम असो मोठं काम असो पण लक्ष देऊन तो करत असतो आणि त्याच्यामुळं साहजिकच त्याच्यामागं सर्वांचा पाठिंबा मिळतो आहे। अनेक संघटना ज्या आहेत, छोट्यांच्या मोठ्यांच्या समाजाच्या असतील आणि याच्यातले असतील, सगळ्या प्रकारचे समाज, सगळ्या प्रकारचे वर्ग, ज्याला व्यापारी वर्ग म्हणतो आपण, कामगार वर्ग म्हणतो, ते वर्गीकरण गेलं तर वर्गामधलं, समाजमधलं, समाजातलं आणि त्याच्याबरोबर आपल्याला पाहायला गेलं तर ज्येष्ठांचा सर्वांचा त्याला पाठिंबा मिळतो आहे। आणि त्याच्यामुळं सगळ्या बाजूनं त्याच्या लोकांच्या अपेक्षा त्यांच्याकडे आहेत, हे चांगलं काम करतात, पुढं आणखीन चांगलं काम करतील आणि त्या दृष्टीनं मला वाटते हा पाठिंबा महत्त्वाचा आहे।